नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जी-डी-एस भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा भरपूर विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी अर्ज केलेले होते. कारण की बघा या भरतीसाठी जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची जी परीक्षा आहे ती घेतल्या जाणार नाहीये. फक्त बघा मेरिट बेसवरती तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करताना चुकी झालेली असेल किंवा बघा नावामध्ये किंवा तुम्ही 10वी मार्क्स फिलअप केलेले असतील त्यामध्ये जर का चुकून तुमच्याकडून चुकीचे मार्क्स टाकले गेलेले असतील आणि सोबतच बघा जर का तुम्हाला योग्य जिल्हा निवडता आलेला नसेल तर बघा तुम्हाला परत जर बघितलं तर एडिट आणि करेक्शन फॉर्म मध्ये करायचं असेल तर ते कशा प्रकारे तुम्हाला करता येणार त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सोबतच बघा या भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल याची पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या भरती संदर्भातील सर्वात महत्त्वाची अपडेट सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या युट्यूबवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती देत राहणार. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा भरतीच्या पीडीएफ वरती आल्यानंतर जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन बद्दल माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा 31/1/2026 ते 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा टाइम यामध्ये देण्यात आलेला होता. आता बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि फी पेमेंट बद्दल जर बघितलं 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 या तारखेदरम्यान जर बघितलं तर ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा करेक्शन इन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म इन्क्लुडिंग पेमेंट ऑफ द ऑनलाईन फी इफ ऍप्लिकेबल. म्हणजेच की बघा तुमच्याकडून जर का ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या दरम्यान जर काही तुमच्याकडे नावामध्ये किंवा बघा डेट ऑफ बर्थ मध्ये काही चूक झालेली असेल किंवा बघा ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये अर्ज करायच्या वेळी जर बघितलं 10वीच्या मार्क्स तुम्ही फिल केलेले असतील तर त्यामध्ये तुमच्याकडून गलतीनं काही चुकीचे मार्क्स तुमच्याकडून टाकले गेलेले असतील. सोबतच बघा तुम्हाला जर का परत दुसरा जिल्हा निवडायचा असेल ज्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये सर्वाधिक जागा रिक्त आहेत आणि सोबतच त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ सर्वात कमी गेलेला आहे तर तुम्ही ते पण एडिट करू शकाल. आता बघा ही जी तारीख आहे 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत यामध्ये जर बघितलं तर तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये एडिट करू शकाल. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांना एडिट करायचं असेल तर त्यासाठी जर बघितलं तर ऑनलाईन फी ऍप्लिकेबल म्हणजे की बघा ऑनलाईन फी चार्जेस जे तुमच्याकडून घेतल्या जाणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा समोर जर बघितलं ज्या विद्यार्थ्यांना योग्य जिल्हा निवडायचा असेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे की तुमचे चान्स असू शकतील तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहे. पुढे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. समोर मी तुम्हाला रिझल्ट कधीपर्यंत लागेल त्याची पण माहिती देणारच आहे. तर त्याबद्दलची समोरची माहिती आपण जाणून घेऊया. त्या अगोदर बघा कॅटेगरी वाईज जर बघितलं तर महाराष्ट्र सर्कलमध्ये किती जागा रिक्त आहेत तर बघा हा जो डाटा आहे तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. बघा UR, OBC, SC, ST, EWS, PWA म्हणजे की सर्व जे कॅटेगरी आहे त्याच्यासोबत जर बघितलं तुम्हाला इथं रिक्त पदांची माहिती इथे दाखवण्यात आलेली आहे. आता बघा महाराष्ट्र सर्कलसाठी जर बघितलं तर एकूण जर बघितलं 93 आणि त्याच खाली जर बघितलं तर बघा महाराष्ट्र सर्कलमध्ये मराठी. आता यासाठी जर बघितलं 3460 जागा रिक्त आहेत म्हणजे की बघा सर्वाधिक जागा तुम्हाला महाराष्ट्र झोन मध्ये रिक्त दिसून येणार आहेत. आता बघा कॅटेगरी वाईज पण तुम्ही इथे जागा बघू शकाल. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं ओपन साठी तर बघा 1505, त्यानंतर बघा ओबीसी कॅटेगरीसाठी 765, SC कॅटेगरीसाठी बघा 383, ST कॅटेगरीसाठी 272, EWS कॅटेगरीसाठी 389. अशा प्रकारे जर बघितलं तर इथं कॅटेगरी वाईज किती रिक्त जागा आहे तुम्ही इथं बघू शकाल. आता बघा हा जो डाटा आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी दिलेला आहे त्यावरून तुम्ही बघू शकाल. आता बघा या आधी पण जर बघितलं या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक म्हणजे की झोनमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये किती जागा रिक्त आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता बघा योग्य जिल्हा तुमच्यासाठी कोणता असेल त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देतो. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की डिव्हिजन वाईज वॅकन्सी लिस्ट जे की इथं देण्यात आलेली आहे. या अगोदर पण बघा हा जो डाटा आहे मी तुम्हाला देण्यात आलेला होता. आता बघा सर्वात अगोदर जर बघितलं सर्वाधिक रिक्त जागा जर बघितल्या आपण तर बघा अकोला असेल, अमरावती असेल. पण बघा अकोला डिस्ट्रिक्टचा जर बघितलं तर सर्वाधिक कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरीचा. त्यासोबत बघा अमरावती मध्ये जर बघितलं तर अमरावती डिव्हिजन मध्ये पण जास्त कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर बघा बारामती असेल, बीड असेल, भुसावळ असेल यामध्ये कमी जागा तुम्हाला दिसून येणार आहेत. चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये जर बघितलं तर मागील वर्षी पण चांगल्या प्रकारे जागा निघालेल्या होत्या. या वर्षी पण बघा 325 जागा आहेत आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर चंद्रपूर डिव्हिजनच निवडलेला असेल. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले असतील जसे की बघा 90च्या वर आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांना 92, 93, 94 या रेंज मध्ये जर का चांगले मार्क्स असतील 10वी मध्ये तर बघा त्यांनी जर का त्यांचा होम डिस्ट्रिक्ट पण निवडला. कारण की बघा मागील वर्षी जर बघितलं तर कट ऑफ चांगल्या प्रकारे गेलेला होता. या वर्षी जर बघितलं त्या वर्षापेक्षा कमी कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत. कारण की बघा यावर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा रिक्त पण आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये पण बघा 99 जागा रिक्त आहेत, धाराशिव मध्ये 84,
धुळेमध्ये बघा 133 जागा आहेत. आता बघा धुळे डिव्हिजनमध्ये पण बघा तुम्ही जे फॉर्म भरू शकाल. कारण की बघा धुळे डिव्हिजनमध्ये पण बघा चांगल्या प्रकारे कमी कट ऑफ जो आहे मागच्या वर्षी गेलेला होता. गोवामध्ये बघा 92 जागा आहेत. आता बघा भरपूर विद्यार्थी जर बघितलं गोवा या साईडला जर बघितलं तर आउटसाइड पडते. म्हणून गोव्याला जात नाही. तर बघा गोवा डिव्हिजन ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की कुठे आपण काम करू शकतो, तर त्यांनी गोवा डिव्हिजन पण निवडू शकाल. आता बघा जळगावमध्ये 64 जागा आहेत. कराडमध्ये 86, कोल्हापूर डिव्हिजनमध्ये 108 जागा. त्यानंतर बघा माळेगावमध्ये 80 जागा. आता बघा माळेगाव डिस्ट्रिक्टमध्ये जर बघितलं तर माळेगावमध्ये एस-टी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो कमी गेलेला आहे. ते तुम्ही बघून घेसाल एक वेळ. त्यानंतर बघा मुंबई सिटी ईस्ट असेल, मुंबई सिटी नॉर्थ असेल, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट यामध्ये जर बघितलं तर जास्त काही जागा तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार नाही आहेत. ज्यांना कोणाला चांगले गुण मिळालेले असतील 10वी मध्ये तर बघा ते ह्या डिव्हिजन पण निवडू शकाल. आता बघा यामध्ये जर बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये एक चुकी झालेली होती. बघा नागपूर मॉक्सिलमध्ये जर बघितलं तर 305 जागा रिक्त आहेत. यामध्ये बघा आपल्याकडून जर बघितलं तर टायपिंग मिस्टेक झालेली होती. आता बघा तुम्ही जर बघितलं तर नागपूर मॉप्सिलमध्ये म्हणजे की चंद्रपूर नंतर जर बघितलं तर नागपूर मॉप्सिलमध्ये चांगल्या प्रकारे जागा रिक्त दिसून येणार आहेत. भरपूर विद्यार्थी जर बघितलं तर त्यामध्ये पण अर्ज करू शकतील. कारण की बघा त्यामध्ये जर बघितलं तर कमी जाण्याचा कट ऑफ आहे. नांदेडमध्ये बघा 58 जागा आहेत. नाशिकमध्ये 52 जागा आहे. नवी मुंबईमध्ये 49 जागा आहेत. पालघरमध्ये 81 जागा आहेत. पंढरपूरमध्ये 61 जागा आहेत. त्यानंतर जर बघितलं खाली तर बघा पुणे मॉप्सिल असेल, रायगड असेल. आता बघा रायगड डिव्हिजन पण तुम्ही निवडू शकाल. कारण की बघा मागच्या वर्षी जर बघितलं तर रायगडमध्ये पण चांगल्या प्रकारे कमी कट ऑफ गेलेला होता. यावर्षी बघा मागच्या वर्षीपेक्षा कमी कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहेत. पुणे मॉप्सिलमध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी म्हणजे की हाय कट ऑफ गेलेला आहे. आता बघा रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर 218 जागा आहेत. आता बघा रत्नागिरीमध्ये पण भरपूर विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असेलच आणि रत्नागिरी डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये पण बघा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो म्हणजे की 94 पर्यंत गेलेला होता. आता बघा यावर्षी जर बघितलं तर 90 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर बघा सांगलीमध्ये जर बघितलं 114 जागा आहेत. आता बघा भरपूर विद्यार्थी काय करतात, की बघा ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ज्या डिव्हिजनमध्ये सर्वाधिक जागा रिक्त आहेत त्या डिव्हिजनमध्ये अर्ज करतात. पण बघा तुमच्या डिव्हिजनमध्ये किती जागा रिक्त आहेत, सोबतच बघा तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही ते डाटा एनालिसिस करत नाही तोपर्यंत बघा तुमची निवड होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणून बघा तुम्हाला जर का परत योग्य जिल्हा निवडायचा असेल तर बघा तुम्ही परत एनालिसिस करून 18 आणि 19 या तारखेदरम्यान जर बघितलं तुमचा फॉर्म एडिट करू शकाल. त्यानंतर जर बघितलं तर बघा सातारामध्ये 84 जागा आहेत, श्रीरामपूरमध्ये 74, सिंधुदुर्गमध्ये 100 जागा आहेत. सिंधुदुर्गमध्ये पण बघा एक वेळ तुम्ही कट ऑफ बघून घेसाल त्यामध्ये पण कट ऑफ खूप कमी गेलेला आहे. मागील वर्षी आता बघा ठाणेमध्ये 70 जागा आहेत, वर्धामध्ये 83 जागा आहेत, यवतमाळमध्ये 93 जागा आहेत. अशा प्रकारे जर बघितलं ही जी डिव्हिजन वाईजची व्हॅकन्सीची म्हणजे की रिक्त पदांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि तुम्ही जर का खरोखर कन्फ्यूज असाल, की योग्य जिल्हा कसा निवडायचा आणि खरंच सिलेक्शन जर व्हायचे असेल तुम्हाला, तर तुम्हाला जर का समजत नसेल, तर बघा तुम्ही मला Telegramवरती मेसेज करून सांगू शकता, की तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहेत, सोबतच तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत. जेणेकरून बघा मी तुम्हाला योग्य जिल्हा सांगू शकेल, की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केला तर तुमची निवड होऊ शकेल. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे, की बघा या भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे. तर बघा मागील वर्षी जर बघितलं तर फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्येच जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा मागच्या वर्षी जर बघितलं तर रिझल्ट जो आहे तुम्हाला मार्चच्या एंडिंग पर्यंत लागलेला होता आणि यावर्षी पण बघा जर बघितलं तर फेब्रुवारीमध्येच ॲड जी आहे आपली पोस्ट भरतीची ती आलेली आहे आणि या भरतीचा रिझल्ट जर बघितला आपण मार्च महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा बघा एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये जे आहे रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहेत. आता बघा जशी काही रिझल्ट बद्दलची माहिती आपल्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आणि YouTube चॅनलवरती अपडेट देणारच आहे. आता बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण भरतीची जी अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. ज्या कोण्या विद्यार्थ्यांना करेक्शन करायचे असतील तर बघा त्यांनी करेक्शन करून घ्या. सोबतच बघा तुम्हाला जर का जिल्हा परत निवडायचा असेल तर तुम्ही जिल्हा पण परत निवडू शकाल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वाची माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.